गुड मॉर्निंग क्लास. वेलकम टू नीता मॅम्स बायोलॉजी क्लासेस. आजचं जे लेक्चर आहे ते पार्ट 3 आहे. दॅट इज ओरिजिन ऑफ लाईफ. ओरिजिन ऑफ लाईफबद्दल काल एक लेक्चर झालेलं आहे. ह्याच्या आधी पण 2 लेक्चर झालेले आहेत. त्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता. आज जे एक छोटासा व्हिडिओ होईल, दिस इज अबाउट द थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. दिस इज द थिअरी. हे एक फर्स्ट थिअरी आहे स्पेशल क्रिएशनमधली. काल तुम्हाला सांगितले होते की 7 थिअरीज आहेत लाईफ, ओरिजिन ऑफ लाईफ कशी तयार झाली त्याच्या बेसिसवर. तर दिस इज द फर्स्ट थिअरी, दॅट इज थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. या थिअरीच्या अनुसार ही थिअरी स्टेट करते, द थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन स्टेट्स, काय स्टेट करते, दॅट लाईफ वॉज क्रिएटेड ऑन अर्थ. लाईफ अर्थवर तयार झाली होती बाय अ सुपर नॅचरल पॉवर. सुपर नॅचरल पॉवरनी मीन्स गॉड, एक सुपर नॅचरल पॉवर आहे, त्यांनी जे आहे लाईफ तयार केली होती, दॅट इज गॉड. इन द फॉर्म, अशा रूपामध्ये त्याला तयार केलेली आहे, विच हॅज नॉट अंडरगॉन एनी चेंजेस, ज्याच्यामध्ये काहीही चेंजेस झालेले नाही आहेत. जसं आता आपण जसं कन्सिडर करतो की मंकीज आहेत, मंकीजमध्ये भरपूर चेंजेस झाल्यानंतर ह्युमन बीइंग्स तयार झालेले आहेत, असं यांचं म्हणणं नाही आहे. यांचं या थेरीचं म्हणणं आहे की लाईफ जे आहे ते देवानी तयार केलेली आहे आणि आत्ता जेवढ्या प्रकारचे तुम्हाला सजीव दिसतात ते त्याच रूपामध्ये तयार झालेले आहेत. कुठल्या दुसऱ्या रूपापासून रूपांतर, म्हणजे दुसऱ्या कुठल्या मंकीजपासून ॲनिमल्स असे आलेले नाही आहेत. दे हॅड नॉट अंडरगॉन एनी चेंजेस, त्यांच्यामध्ये कुठलेही बदलाव झालेले नाही आहेत. अशा रूपामध्ये तयार केले की त्यांच्यामध्ये कुठलेही बदलाव होणार नाही. ओके, मग असं ह्यांचं म्हणणं आहे की I'll once again repeat the statement. Theory of special creation states that life was created on earth by supernatural power, that is God, in the form which has not undergone any changes. Okay, he created life on the 6th day. He created life in 6 days. 6 दिवसांमध्ये त्यांनी लाईफ क्रिएट केलेली आहे आणि 6th डेला त्यांनी ह्युमन बीइंग्स तयार केलेले आहेत. तर इथं डेज आहेत बघा. फर्स्ट डेला त्यांनी हेवन अँड अर्थ, दे हॅव क्रिएटेड द हेवन अँड अर्थ, स्वर्ग तयार केलं, पृथ्वी तयार केली. सेकंड डे स्काय अँड वॉटर, सेकंड डे त्यांनी स्काय आणि वॉटर तयार केलेलं आहे. थर्ड डेला लँड अँड प्लांट्स, तिसऱ्या दिवशी त्यांनी देवानी लँड तयार केलं, प्लांट्स तयार केलं. चौथ्या दिवशी सन, मून अँड स्टार्स. फिफ्थ डे ही क्रिएटेड बर्ड्स अँड फिशेस अँड ऑन द 6th डे ही क्रिएटेड लँड ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स. दिस थिअरी स्टेट्स दॅट human beings were created on the last day. Okay, the first human being, the first male, the first man was Adam and the first woman was Eve. मग हे जे ख्रिश्चन्स असतात त्यांच्यामध्ये असं एक बिलीफ आहे की ॲडम आणि ईव, दे वेर दी फर्स्ट मॅन अँड दी वुमन. देवानी त्यांना तयार केलं होतं आणि त्यांच्यापासूनच हे सगळे ह्युमन बीइंग्स तयार झालेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे ह्यांचे अझम्पशन्स काय आहेत, हे म्हणतात काय बघूयात आपण. ह्यांचं म्हणणं आहे ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वेर क्रिएटेड ऑन द सेम डे. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते एका दिवशी, म्हणजे सेम दिसणारे ऑर्गॅनिझम्स आहेत, जसं मॅमल्स असतील, ॲनिमल्स असतील, हे सेम डे त्या दिवशी क्रिएट झालेले आहेत. देर इज नो डिफरन्स इन देअर अपिअरन्स. ते वेगळे का बरं दिसतात, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला असं एक्झाम्पल मी सांगेन की सगळे रेप्टाईल्स जे आहेत ते एका दिवशी तयार झालेले आहेत, सगळे ॲम्फिबियन्स एका दिवशी तयार झालेले आहेत, सगळे मॅमल्स एका दिवशी तयार झालेले आहेत, असं ह्यांचं म्हणणं आहे. दे वेर क्रिएटेड इन द प्रेझेंट फॉर्म. आता सध्या प्रेझेंटमध्ये जे तसे तुम्हाला दिसतात त्या फॉर्ममध्येच ते क्रिएट झाले होते. नो इव्होल्युशन असा प्रकार, उत्क्रांती असा आपण क्वेश्चन बघितलेला आहे, पण या थिअरीनुसार देर इज नो इव्होल्युशन. इव्होल्युशनला त्यांनी रिजेक्ट करून टाकलेलं आहे. नेक्स्ट, ओ माय गॉड, 1 मिनिट. नेक्स्ट थर्ड जे आहे, देअर बॉडीज अँड ऑर्गन्स आर फुल्ली डेव्हलप्ड टू मीट द रिक्वायरमेंट्स टू रन देअर लाईफ. त्यांची लाईफ चालण्यासाठी त्यांची बॉडी फुल्ली परफेक्ट तयार झालेली आहे. म्हणजे असं आपण आता जे म्हणतो ना, वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत किंवा कधी नवीन ऑर्गन्स तयार होतात, ॲडॅप्टेशन्स होतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये वातावरणमध्ये राहण्यासाठी. तर त्यांनी ॲडॅप्टेशन्सला चान्सेस नाही दिले की देवानी जे तयार केलेलं आहे व्यक्तींना ते फुल्ली परफेक्ट तयार केलेलं आहे गॉडला. त्यांच्यामध्ये काही पण बदलाव व्हायची क्षमता त्यांच्यामध्ये नाही आहे. नो प्लेस फॉर चेंज
चेंजेस अँड नो ॲडॅप्टेशन्स, ह्युमन ॲडॅप्टेशन्स होणार नाहीत. देर आर सम ऑब्जेक्शन्स, काही ऑब्जेक्शन्स आहेत या थेरीचे. इट लॅक्स लॉजिक, लॉजिक आपल्याला काही दिसत नाही या थेरीच्या मागं. इट इज प्युअरली बेस्ड ऑन रिलिजियस बिलीफ, हे कम्प्लिटली धार्मिक थॉट्सवर डिपेंडेंट आहे, रिलिजियस बिलीफवर डिपेंडेंट आहे. नो एक्सपेरिमेंटल एव्हिडन्सेस, एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे, एक्सपेरिमेंट करून काही पुरावे वगैरे त्यांनी काही दिलेलं नाही आहे. फक्त त्यांचे जे ॲझम्पशन्स आहेत, या ॲझम्पशन्सला सपोर्ट करण्यासाठी काहीच पुरावे नाही आहेत त्यांच्याकडे, एक्सपेरिमेंट्स पण नाही आहेत. नो एक्सपेरिमेंटल एव्हिडन्सेस. फॉसाईल एज, आता हे जे फॉसिल एज आहे, फॉसिल म्हणजे अवशेष म्हणतो आपण, हे जे हाडं राहिलेले वगैरे आहेत, हे असं सजेस्ट करतात की या थेअरीवाल्यांनी जे सांगितलेलं आहे की या टायमिंगमध्ये हे जे 6 दिवस आहेत, त्या 6 दिवसांमध्येच हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्रिएट झालेले आहेत. तर फॉसाईल एज इट इंडिकेट्स दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अपियर्ड ऑन दी अर्थ ॲट डिफरंट टाइम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अर्थवर तयार झालेले आहेत, वेगवेगळ्या वेळी जे आहे ते तयार झालेले आहेत, डिफरंट टाइम्स. ओके, बरं. दिस थेअरी वॉज गिवन बाय फादर सौरेज SAUREZ. ही वॉज अन स्पॅनिश मॉन्क, स्पॅनिश मॉन्क आहे ते, स्पॅनिश साधू आहेत असं तुम्ही म्हणू शकताय. बरं, इथं काही वर्ड्स आहेत, जसं आहे क्रिएशनिझम. क्रिएशनिझम इज रिलेटेड विथ द बायबल. हे जे बायबलमध्ये जे काही सांगितलं गेलेलं आहे ते या वर्डशी रिलेटेड आहे. जेव्हा तुम्ही थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन हे शब्द बघताय तेव्हा तुम्हाला क्रिएशनिझम किंवा क्रिएशन सायन्स हे 2 वर्ड सिमिलर वाटतील. नेक्स्ट आहे, इथे एक सांगितलं गेलं होतं की ह्युमन बीइंग्स वेअर क्रिएटेड ऑन द 6th डे ऑफ मॅटेरिया प्रिमा. मॅटेरिया प्रिमा काय आहे, तर व्हॉट इज मॅटेरिया प्रिमा? त्यांच्या अनुसार ज्यावेळेस युनिवर्स पहिल्यांदा तयार झालं होतं, ते युनिवर्सचं फर्स्ट मॅटर, आपण जे म्हणतो ना मॅटर, एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास, तर ते फर्स्ट मॅटर ऑफ द युनिवर्स इज कॉल्ड ॲज मॅटेरिया प्रिमा. ओके, मॅटेरिया प्रिमा. मग 6th डे जेव्हा युनिवर्स तयार झालं, युनिवर्समध्ये मॅटर तयार झालं, तेव्हा जे आहे त्याच्या 6व्या दिवशी जे आहे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत. दिस इज थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. ओके, इट इज कम्प्लिटली रिलिजियस बिलीफ. याच्या आधीचे थेरीजची लिस्ट पण दिलेली आहे अँड व्हॉट इज लाईफ हे 2 क्वेश्चन्स पण सांगितलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचाही मी लिंक टाकेन. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब. थँक्यू.